वाहतूक कोंडीला अक्षरशः वैतागलेल्या पुणेकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। पुण्यामध्ये येत्या काळात फ्लाइंग बसचा प्रकल्प आणण्याचा सरकार विचार करतंय। पुणे महानगरपालिकेने फ्लाइंग बसचा प्रस्ताव पाठवल्यास त्यावरती तातडीने अंमलबजावणी केली जाईल असं आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिलं। पुणेकरांचा फ्लाइंग बसने प्रवास। पुण्यात फिरा बिनधास्त उडत। पुण्यात हवाई सफरीचा प्लॅन। पुणेकरांनो, आता ट्रॅफिक जामचं टेन्शन घेऊ नका। प्रत्येक सिग्नलवर थांबण्याची आता गरज नाही, कारण पुण्यात येत्या काळात हवेत उडणारी बस येण्याची शक्यता आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी पुणेकरांसाठी हे गिफ्ट प्लॅन केलंय। पुण्यातल्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्यासाठी त्यांनी बैठक बोलावली। या बैठकीत पुण्यातल्या वाहतूक समस्येवर फ्लाइंग बस हा उपाय असल्याचं नितीन गडकरींनी सांगितलं। पुण्याचा एक अभ्यास करून पुण्याची PMRD त्यांच्याकडनं करून लेटेस्ट टेक्नॉलॉजी उपयोग आता आमच्याकडे एक हवेत उडणारी बस आहे, म्हणजे अशी ती 150 लोक बसतात आणि वरच्यावर हवेत उडून जातो। ती आता त्याचे सगळे डॉफल बेअरची आहे। आत्ता माझ्याजवळ डिझाईन नव्हतं, मी ते एकदा पुण्याच्या लोकप्रतिनिधी बघावं। तर आता त्याच्याकरता आमच्याकडे पैसे आहेत, तर ते वरच्यावरून जर ट्रॅफिक काही केलं तर फायदा। एवढंच नाही तर केबल कार आधारित ट्रॉली बस सेवाही सुरू करण्याच्या प्रस्तावावर येत्या काळात विचार होऊ शकतो असं त्यांनी सांगितलं। एक ट्रॉली बस आहे, म्हणजे डबल डेकर बस आता इलेक्ट्रिक मी आता परवाच मुंबईत सुरू केली, ती पुण्यात सुरू केली तर पुण्यात कॅपॅसिटी वाढेल। त्यामुळे डबल डेकर बसेस इलेक्ट्रिक पण, आणि त्याच्याचबरोबर बस जोडते, असे 2 बसेस जोडतात, ती इलेक्ट्रिक केबलवर चालते। आता इलेक्ट्रिक बसची किंमत 1.25 कोटी आहे, आणि या तेवढ्याच कॅपॅसिटीच्या या जोडणाऱ्या बसची ट्रॉली बसची किंमत 60 लाख रुपये आहे। त्यामुळे कॅपिटल कॉस्ट कमी आहे, त्याच्यात ती केबलवर चालते। त्यामुळे पुणे महानगरपालिकेने अशा प्रकारची काही योजना तयार केली, त्याला आम्ही पैसे देऊ शकतो। त्यामुळे पुणेकरांना आता वाहतूक कोंडीची डोकेदुखी काही दिवसांचीच आहे। फ्लाइंग बसमध्ये बसून पुण्यात हवाई सफरीचा आनंद लुटता येणार आहे, पण त्यासाठी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे। वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे।